हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज मला आपल्या मराठी बिग बॉस बद्दल बोलायचं आहे. मला रुचिता 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 तू का बोलते? तू इतकं का बोलते? तू काय बोलते? आम्हाला काही समजत नाही. आणि तू इतकी ओरडून का बोलते? कारण का जेव्हा तू भांडते तेव्हा समजतच नाही तू कोणाशी भांडते आणि का. आणि दुसरी गोष्ट की इतका आवाज करायची काय गरज? इतकी लोक आहेत तिथे, त्यात तू चुकीची नसताना पण तू चुकीची वाटू शकते. इतकं तू बोलते आणि इतकं लेवल सोडून बोलतेस की समोरच्याला बघायला तुला म्यूट करायला लागतो. समोरच्याला तुझ्या आवाजामुळे टीव्ही त्याचा किती. आणि काय हा आपला मराठी बिग बॉसला झालं काय आहे? काय हिंदी बिग बॉस सारखं करताय तुम्ही? आपले मराठी जे पण प्रेक्षक आहे ते असं सगळं चालवून घेत नाही. काहीही जोक मारतात काय, तुम्ही ते दाखवताय सुद्धा. आणि तो तो कोण, तो विशाल स्टार्टिंगला तो विदाऊट शर्ट सगळ्या घरात फिरत होता. हा हिंदी बिग बॉस नाही आहे. आपल्याला असं नाही चालत. आपली जे प्रेक्षक आहे ते फॅमिलीज आहेत, सगळे जे बघतात बिग बॉस, त्यांना सगळ्यांना असे लोकांना बघायला नाही आवडत. एक डिग्निटी ठेवा. कारण का मराठी बिग बॉस हा हिंदी बिग बॉसपेक्षा खूपच वेगळा आहे. दोघांना मिक्स करू नका. त्याच्यात सगळं चालतं हिंदीमध्ये, आपल्या मराठी प्रेक्षकांना नाही चालत. आणि त्यांना ज्यांना डोक्यावर घ्यायचं असतं त्यांना डोक्यावर घेतात, आणि डोक्यावरून ज्यांना उतरवायचं असतं ते पटकन उतरवतात. आणि रुचिता, प्लीज प्लीज थोडं कमी आवाज ठेव, कमी बोल. तुझे मुद्दे जर व्यवस्थित पण असतील ना, ते लोकांना चुकीचेच वाटणार. त्यामुळे तुझा आवाज खूपच कर्कश आहे, खरं सांगते मी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला किती जणांना वाटतं रुचिताचा आवाज कर्कश आहे? खरंच सांगा मला प्लीज कमेंट करून.